उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सांगता सभेसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 3 तालुक्यात सभा घेणार आहेत। अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आयोजित केलेल्या सर्व सभा रद्द केल्या, परंतु एकनाथ शिंदे मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर विशेषतः पुणे जिल्ह्यात जिथे पवार यांची ताकद मांडली जाते त्याचे उत्तर पुणे जिल्ह्यात सभा घेत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि या सभेचं एक वेगळं महत्व आहे। त्याचं कारण असं आहे की पहिल्यांदा शिवसेना मोठ्या ताकदीने कमबॅक होते आहे आणि विजयाच्या दिशेने या राज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची उंची गाठणार आहे शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली। मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की माझी जनता, मी सगळे 8च्या 8 मतदारसंघ फिरलोय आणि 8ही मतदारसंघामध्ये विजयाचा शंखनाद वाजतोय। आज 8 जिल्हा परिषद सदस्य आणि 16 पंचायत समिती सदस्य आम्ही 100% ही आमची जनता एक मताने पाठिंबा देऊन आम्हाला या संपूर्ण असलेल्या निवडणुकीमध्ये विजय करतील अशा पद्धतीचा एकंदर आपण जर संपूर्ण गटाचा जर आपण दौरा केला तर आपल्या सर्वांना लक्षात येईल। आणि हा माझा आत्मविश्वास आहे, जसं नगर परिषदला 4 नगर परिषदा उत्तरेच्या आपण जिंकलो त्याच पद्धतीने हा संपूर्ण जुन्नर तालुका उद्या हा विक्रम करणार आहे विजयाचा। आणि आम्ही विकासाच्या दृष्टीने आणि या तालुक्यामध्ये राज्यामध्ये जाण्यासाठी शिवभूमीला अतिशय विकासाच्या उंचीवर पाहत आहोत। लोक या गोष्टीचा सन्मान करतील अशी आम्हाला खात्री झालेली आहे। त्याच्यानंतरची सभा जी आहे ती 1 वाजता पारगाव भीमाशंकर कारखाना इथली पारगाव जे आहे तिथे दुपारी 1 वाजता आंबेगाव आणि शिरूरसाठी ती सभा आयोजित केलेली आहे। शिवसेने तिथे एकनाथ शिंदे साहेब पोहोचतायत आणि तिसरी सभा जी आहे ती दुपारी बरोबर 2:30 वाजता राजगुरुनगर खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पटांगणावर ती सभा आहे। या सर्व सभेला आमच्या संपूर्ण मायबाप जनता, शिवसैनिक, सर्व पदाधिकारी हजर राहून, उमेदवार सुद्धा हजर राहून ही सभा अतिशय उंचीची होईल आणि तिथेच त्या विजयाच्या सभेचा निश्चितपणे तोरण मानलं जाईल अशी आम्हाला त्या ठिकाणी खात्री झालेली आहे।